सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान। नाशिक महानगरपालिका साजरा करत आहेत स्वच्छतेचा हरित कुंभ। मित्रांनो, आज प्लास्टिकचा वापर हा आपल्या जीवनाचा अविभाज्य भाग झाला आहे, पण यामुळे पर्यावरणाला तर हानी होतेच, शिवाय आपल्या आरोग्यालाही याचा धोका होतो। प्राणी मात्रांचे, जलसाठ्यांचे, पर्यावरण व आरोग्याचे नुकसान होण्यापासून थांबवण्यासाठी प्लास्टिक पिशव्यांना नाही म्हणा, कापडी किंवा कागदी पिशव्यांचा वापर करा। आपल्या छोट्या बदलांमुळे मोठा फरक पडेल, शहरे स्वच्छ व सुंदर होतील। चला, प्लास्टिक मुक्त जीवनशैली स्वीकारूया आणि अस्वच्छतेवर मात करूया। नाशिक महानगरपालिका नाशिक तर्फे जनहितार्थ प्रसारित। हिस्ट्री शीटर असलेल्या टिंकू बडगुजर गुंडाची पोलिसांनी काढली शहरातून धिंड। धुळे शहरातील भाजपचे ज्येष्ठ कार्यकर्ते असलेले विनोद मोराणकर यांचा मुलगा पुष्कर विनोद मोराणकर याला हिस्ट्री शूटर असलेल्या टिंकू बडगुजर नामक गुंडाने गेल्या काही दिवसांपूर्वी शहरातील जय हिंद शाळेजवळ मारहाण केली होती। किरकोळ कारणावरून झालेल्या वादामुळे या मारहाणीत पुष्कर मोराणकर याला टिंकू बडगुजर याने लाथाबुक्क्यांनी मारहाण केली होती। या मारहाणीत तो जखमी झाला होता। या प्रकरणी देवपूर पोलीस ठाण्यात तक्रार देखील दाखल करण्यात आली होती। मात्र या तक्रारीनंतर देखील टिंकू बडगुजर याच्यावर कुठलीही कारवाई करण्यात आली नसल्याने विनोद मोराणकर यांनी समाज माध्यमांवर याबाबत माहिती प्रसारित केल्यानंतर पोलिसांनी तात्काळ टिंकू बडगुजर याच्यावर गुन्हा दाखल करत त्याला ताब्यात घेतले होते। टिंकू बडगुजर याची आज शहराच्या विविध भागातून पोलिसांनी धिंड काढण्यात आली आहे। जागर जनस्थानसाठी प्रतिनिधी रूपक विरारी, धुळे। नाशिक महानगरपालिकेच्या सार्वजनिक आरोग्य विभागाच्या वतीने जाहीर आवाहन। गुइलेन बॅरे सिंड्रोम अर्थात GBS ला घाबरू नका, पण दक्षता घ्या। पाणी उकळून प्या, स्वच्छ आणि ताजे अन्न सेवन करा। शिजलेले व न शिजलेले अन्न एकत्रित ठेवू नका। लक्षात ठेवा, अचानक पायात किंवा हातात कमजोरी किंवा लकवा, चालताना त्रास किंवा अशक्तपणा, बऱ्याच दिवसांपासून डायरिया अशी लक्षणे आढळल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्यावा व तात्काळ उपचार सुरू करावा। सार्वजनिक आरोग्य विभाग, मनपा नाशिक द्वारे जनहितार्थ प्रसारित।